हॅलो, नमस्कार. आजची गोष्ट जरा थरारक आहे. 20 वर्ष, होय, तब्बल 20 वर्ष. भारतीय सरकारने लाखो रुपयांचा खर्च करूनही हा एकटा माणूस जंगलात लपून बसला होता. तामिळनाडू कर्नाटकच्या सीमेवरचं ते जंगल कोणासाठी जंगल होतं, पण त्याच्यासाठी ते घर होतं. आणि हे घर होतं जंगलाच्या शैतानाचं, वीरप्पनचं. वीरप्पन, एक नाव ज्याला पकडायला सरकारला तब्बल 20 वर्ष लागली. सरकारने करोडो रुपये खर्च केले. 2 राज्यांचे, तामिळनाडू आणि कर्नाटकचे टास्क फोर्स लावले. पण तरीही वीरप्पन हाती लागत नव्हता. कारण जंगल हे इतरांसाठी फक्त जंगल होते, पण वीरप्पनसाठी ते घर होतं. तो जंगलात लपून बसायचा. जेव्हा पोलीस त्याला पकडायला यायचे, तेव्हाच त्यांच्यावर हल्ला व्हायचा आणि अनेक पोलीस जंगलातच प्राण गमवायचे. वीरप्पनवर तब्बल 184 खुनांचे आरोप होते. त्यात बहुतेक पोलीस ऑफिसर्स, फॉरेस्ट ऑफिसर्स आणि त्याची बातमी देणारे लोक होते. तो लोकांना मारायचा, पण खूप क्रूर पद्धतीने. थेट त्यांचं डोकं उडवायचा. त्याच्यावर आरोप होता की त्याने जवळपास 2000 हत्ती मारले आणि त्यांचे सुळे काढून विकले. तसंच त्याने 1 लाख टन चंदनाची तस्करी केली. हाच होता जंगलाचा शैतान वीरप्पन. वीरप्पनचा जन्म 1952 साली गोपीनाथम या गावात झाला. हे गाव तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. वीरप्पन गरीब मेंढपाळ कुटुंबात जन्माला आला. त्याचं खरं नाव होतं कुंजुमुनी स्वामी वीरप्पन. लहानपणापासूनच तो हट्टी आणि चटकन रागवणारा होता. फक्त 17 वर्षाचा असताना त्याने पहिला गुन्हा केला. त्याने जंगलातल्या प्राण्यांची शिकार सुरू केली. थोड्या थोड्या तस्करीच्या कामात तो सामील होऊ लागला आणि याच काळात त्याच्या हातून पहिला खूनही झाला. हत्तीच्या सुळ्यांची तस्करी करणं त्याचा मोठा छंद झाला. त्याचं डोकं नेहमी तापलेलं असायचं. तो शॉर्ट टेम्पर होता. कोणी विरोध केला तर सरळ मारून टाकायचा. हळूहळू त्याने दहशत निर्माण केली आणि आपलं साम्राज्य उभं केलं. तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या 3 राज्यातील जंगलं त्याच्या ताब्यात होती. त्याच्यासोबत साधारण 100 साथीदार होते. त्याचं प्रमुख काम होतं चंदनाची तस्करी आणि हत्तींचे सुळे विकणे. अशा प्रकारे एक साधा मेंढपाळ छोट्या गुन्ह्यांपासून सुरुवात करून पुढे संपूर्ण जंगलाचा शैतान बनला. वीरप्पनचा निशाणा फार अचूक होता. हत्तीची शिकार करायची तर तो थेट हत्तीच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी मारायचा. जंगलाबाहेरही त्याचे बिझनेसची साखळी होती. चंदन आणि हत्तीच्या सुळ्यांच्या तस्करीसाठी तो आधीच प्रसिद्ध होता. नंतर त्यांनी आणखी एक धंदा सुरू केला, किडनॅपिंगचा. शहरातल्या श्रीमंत लोकांना उचलून न्यायचं आणि बदल्यात सरकारकडून किंवा त्याच्या कुटुंबाकडून पैसे घ्यायचे. कधी कधी तर त्याने फॉरेस्ट ऑफिसर्सना पळवून नेलं आणि सरकारसमोर अटी ठेवल्या. त्या अटी पूर्ण केल्यावरच तो त्यांना सोडवायचा. हळूहळू वीरप्पनचं नाव फक्त तस्करीपुरतं मर्यादित न राहता किडनॅपिंग, खून आणि सरकारला उघडपणे आव्हान देणं या सगळ्यांमुळे त्याची दहशत आणखीनच वाढत गेली. एकदा तर वीरप्पनने 2 फोटोग्राफर्सला पकडले. हे फोटोग्राफर जंगलात फोटो काढायला गेले होते. पण ते अचानक वीरप्पन समोर आले आणि त्यांनी त्यांना कैद केले. हे दोघं फोटोग्राफर्स तब्बल 9 दिवस वीरप्पन सोबत होते. नंतर वीरप्पनने त्यांना सोडून दिले. ते परतले आणि त्यांनी सरकारला महत्वाची माहिती दिली. या फोटोग्राफर्सने सांगितलं की वीरप्पनला टीव्ही बघायला फार आवडायचं. तो नॅशनल जिओग्राफिक चॅनल खूप आवडीने बघायचा. त्याला पुस्तकं वाचायची आवड होती. सगळ्यात आश्चर्य म्हणजे वीरप्पनला स्वतःचे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स बनवायला आवडायचं. अपहरण केल्यावर तो त्यांची रेकॉर्डिंग करायचा. म्हणजे गुन्हेगार असूनही तो स्वतःला एक वेगळ्या प्रकारे दाखवायचा प्रयत्न करायचा. 1990च्या दशकात त्याच्या किडनॅपिंगचं प्रमाण झपाट्याने वाढलं. शहरातल्या मोठ्या लोकांना उचलून न्यायचं आणि सरकारसमोर अटी ठेवायच्या. हळूहळू 3 राज्यांच्या सरकारवरचं प्रेशर वाढायला लागलं. 1993 साल होतं. वीरप्पनची दहशत इतकी वाढली होती की जंगलात शिरायला पोलीस 2दा विचार करायचे. एक दिवशी त्यांनी थेट 2 फॉरेस्ट ऑफिसर्सचा खून केला. आता मात्र पोलिसांचा संयम सुटला. सरकारने मोठं ऑपरेशन उभं केलं. 2 मोठ्या बस भरून पोलीस जंगलात गेले. हत्यारं, सैनिक सगळं तयार होतं. पण वीरप्पन सामान्य गुन्हेगार नव्हता. तो जंगलाचा शैतान होता. त्याला आधीच माहिती मिळाली होती की पोलीस येणार आहेत. त्याने जंगलभर लँडमाईन लावून ठेवल्या होत्या आणि मग ज्या क्षणी पोलिसांची बस त्या रस्त्याने गेली, एक जबरदस्त स्फोट झाला. बस हवेत उडाली
आणि 22 पोलीस जागीच ठार झाले. या घटनेने तमिळनाडू आणि कर्नाटक सरकार हादरलं. लोकांमध्ये भीती पसरली. आता मात्र वीरप्पनला पकडायलाच हवं असा निर्णय झाला. लगेच स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आली. काही दिवसांनी ही फोर्स जंगलात वीरप्पनच्या जवळ पोहोचली आणि शेवटी त्यांनी त्याला पकडलं. तब्बल 3 दिवस वीरप्पन पोलिसांच्या ताब्यात होता. सगळ्यांना वाटलं आता सगळं संपलं. पण चौथ्या दिवशी त्याने डोकं दुखतंय असा बहाणा केला. तो म्हणाला, थोडं तेल द्या. पोलिसांनी विचार न करता तेल दिलं. वीरप्पनने तेल हातावर चोळून हातकड्या काही क्षणात सोडवल्या आणि तो पोलिसांच्या डोळ्यासमोरून गायब झाला आणि पुन्हा एकदा जंगलाचा राजा बनून परतला. दिवसेंदिवस वीरप्पनची तस्करी आणि अपहरण वाढतच चाललं होतं. लोक घाबरले होते. पोलीस हैराण झाले होते. 2000 साल आलं, पण वीरप्पनने असं काही काम केलं की संपूर्ण देश हादरला. कर्नाटकचा मोठा फिल्म स्टार राजकुमार. जंगलाशेजारी त्याने एक आलिशान घर बांधलं होतं. त्या घराच्या पूजेसाठी तो तिथे गेला होता आणि तेवढ्यात वीरप्पनने त्याचं अपहरण केलं. कर्नाटकचा सर्वात मोठा हिरो वीरप्पनच्या तावडीत गेला. लोक संतापले. रस्त्यावर आंदोलन झाली, पण लोकांचा राग पोलिसांवर होता. वीरप्पनने राजकुमारला सोडवण्यासाठी जबरदस्त अटी ठेवल्या. तुरुंगात असलेले त्याचे साथीदार सोडणे, कावेरी नदीच्या पाण्याचा तोडगा काढणे आणि प्रचंड पैशाची मागणी. हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत गेलं. सरकारवर लोकांचा दबाव वाढत होता. शेवटी एका मॅगझिनचे संपादक आर गोपाल मध्यस्थीला उतरले. खूप बोलणी झाली आणि तब्बल 108 दिवसांनी राजकुमारची सुटका झाली. आजही असं म्हटलं जातं की राजकुमारला सोडवण्यासाठी सरकारने वीरप्पनला तब्बल 50 कोटी रुपये दिले होते. 8 वर्ष झाली होती एसटीएफची स्थापना होऊन, पण तरीही वीरप्पन पोलिसांच्या हाती लागत नव्हता. राजकुमारला सोडल्यानंतर लोकांना वाटलं होतं की आता वीरप्पन शांत बसेल, पण झालं अगदी उलट. काही दिवसांनी त्यांनी थेट एच नचप्पा यांचं अपहरण केलं. ते कर्नाटकचे माजी कृषी मंत्री होते. वीरप्पनने यावेळी मोठ्या पैशांची मागणी केली, पण सरकारने ती मागणी नाकारली. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पुन्हा एकदा जंगलात वेढा घातला. सगळ्यांना वाटलं आता तो सुटणार नाही, पण पुन्हा एकदा वीरप्पन चकमा देऊन जंगलातून निसटला. या वेळेला मात्र तो प्रचंड संतापला आणि त्याच्या रागाचा बळी ठरले नचप्पा. काही दिवसांनी त्यांचा मृतदेह नदीच्या काठी सापडला. या घटनेने लोकांमध्ये दहशत अजूनही वाढली आणि वीरप्पनचं नाव जंगलापुरता न राहता संपूर्ण देशभर पसरलं. वर्षानुवर्षे स्पेशल टास्क फोर्स काम करत होती, पण तरीही वीरप्पनला पकडता येत नव्हतं. कर्नाटक सरकारनं त्याला पकडणाऱ्याला 50 लाखाचे बक्षीस जाहीर केलं, पण तो एवढ्या घनदाट जंगलात लपायचा की त्याला गाठायचं अवघड होतं. कर्नाटक पोलीस मागे लागले की वीरप्पन लगेच तमिळनाडूच्या जंगलात शिरायचा. तिथले पोलीस मागे लागले की तो केरळच्या जंगलात पलायन करायचा. म्हणजे त्याचा आणि पोलिसांचा कायम लपंडाव सुरू असायचा. वीरप्पनकडे जवळपास 100 साथीदार होते, पण सततच्या चकमकीत हळूहळू त्यांचे बरेच जण संपत गेले. शेवटी त्याच्यासोबत 15 जण उरले. 1998 मध्ये विजयकुमार यांची एसटीएफ प्रमुख म्हणून नेमणूक झाली. त्यांना एकदाचा आदेश मिळाला, वीरप्पनला पकडा नाहीतर ठार मारा. विजयकुमार नावाचा एक धाडसी पोलीस अधिकारी 1993 पासूनच वीरप्पनला पकडण्यासाठी योजना आखत होता. त्याने ठरवलं होतं, एक दिवस हा डाकू माझ्या जाळ्यात अडकणारच. तो रोज वीरप्पनबद्दल छोट्यातली छोटी माहिती गोळा करत असे. गुप्तहेर पाठवायचे, जंगलात खबऱ्यांचे जाळं पसरवायचं आणि त्यातून मिळणाऱ्या प्रत्येक पुराव्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. एक दिवशी विजयकुमारने वीरप्पनचे काही व्हिडिओ पाहत होता. अचानक त्याच्या नजरेत एक गोष्ट आली. त्या व्हिडिओमध्ये वीरप्पन एक पत्र वाचत होता, पण तो पत्र डोळ्याच्या अगदी जवळ धरून वाचत होता. विजयकुमारच्या मनात लगेच शंका आली. डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. त्याने लगेच ही गोष्ट आपल्या गुप्तहेरांद्वारे तपासली. तपासातून समजलं की वीरप्पनच्या डोळ्यांना प्रॉब्लेम झाला आहे. मग त्याला वीरप्पनच्या मिशांचा किस्सा कळला. वीरप्पन मोठ्या मिशांमुळे त्याची ओळखच बनली होती. वीरप्पनच्या मोठ्या मिशांमुळे त्याची ओळख बनली होती. त्या मिशा नेहमी चमकदार दिसाव्यात म्हणून तो खास तेल लावायचा. पण हेच तेल हळूहळू त्याच्या डोळ्यात गेलं आणि त्यामुळे त्याच्या डोळ्याला आजार झाला. जंगलातल्या जगावेगळ्या डाकूची एक गुप्त कमजोरी अशी हळूहळू उघडीस आली. इथून विजयकुमारचं मिशन सुरू होतं. याला नाव दिलं गेलं मिशन कुक्कुन.
वीरप्पन कुठे लपलाय याची माहिती मिळते. मग त्या भागात रोज एक ॲम्ब्युलन्स फिरायला लागते. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हरही एसटीएफचाच होता आणि त्याच्याबरोबरचा असिस्टंटही एसटीएफचाच होता. काही दिवस गावोगावी फिरून लोकांना मदत केली जाते, त्यामुळे गावकऱ्यांचा विश्वास बसतो. थोड्या दिवसांनी ही बातमी वीरप्पनच्या लोकांपर्यंत पोहोचते. गावात रोज एक ॲम्ब्युलन्स येते, ते वीरप्पनला सांगतात. कारण वीरप्पनला डोळ्याचा इलाज करायला सेलमला जायचं होतं. मग त्याचे लोक आधी तपास करतात. ॲम्ब्युलन्स सुरक्षित आहे की नाही ते बघतात. सगळं ठीक वाटल्यावर एक दिवस वीरप्पन आणि त्याचे 2 साथीदार त्या ॲम्ब्युलन्समध्ये चढतात. ॲम्ब्युलन्स सेलमच्या रस्त्यावर निघते. ड्रायव्हर आणि त्याचा असिस्टंट दोघांवर मोठी जबाबदारी होती. कारण एका ठराविक पॉइंटवर त्यांना गाडी थांबवायची होती, जिथे आधीपासून पोलीस दबा धरून बसले होते. पण तेव्हाच एक गोष्ट ठरली होती. गाडी थांबली की लगेच गोळीबार सुरू होणार होत. म्हणून ड्रायव्हर आणि असिस्टंटला सांगितलं होतं की गाडी थांबल्या थांबल्या लगेच उड्या मारा आणि जितक्या जोरात पळता येईल तितक्या जोरात पळा. ठरलेला पॉइंट जसा जसा जवळ येत होता, त्यांनी ॲम्ब्युलन्सचा वेग वाढवला आणि मग एकदम जोरात ब्रेक दाबला. इतका जोराचा ब्रेक होता की ॲम्ब्युलन्सच्या टायरमधून धूर निघाला. ड्रायव्हर आणि असिस्टंट लगेच उड्या मारून बाहेर आले. सगळं इतक्या क्षणार्धात झालं की आत बसलेला वीरप्पन आणि त्याचे साथीदार गोंधळले. तोपर्यंत चारी बाजूनी पोलिसांनी ॲम्ब्युलन्सला घेरले आणि सरेंडर व्हायचा आदेश दिला. पण वीरप्पन शरण येणाऱ्यातला नव्हताच. त्याने लगेच गोळीबार सुरू केला. ॲम्ब्युलन्सवर एकूण 338 गोळ्या झाडल्या गेल्या. जवळजवळ 20 मिनिटं फायरिंग चालू होती आणि आतून येणारा प्रतिसाद अचानक बंद झाला. सगळीकडे शांतता पसरली. पोलिसांनी ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला आणि आत पाहिलं. वीरप्पन आणि त्याचे 2 साथीदार मृतावस्थेत पडले होते. दशकानुदशक दक्षिण भारताला दहशतीत ठेवणारा वीरप्पन शेवटी अशा नाट्यमय चकमकीत संपला.